ज्या प्रकारे सर्वांना आम्हाला जागा मिळाल्या, विषय संपला. त्यामुळे ही जी इलेक्ट्रोपॉलिटिक्सची सिस्टम आहे ही आपण स्वीकारलेली आहे. त्याच्यामध्ये करेक्शनला भरपूर वाव आहे आणि करेक्शन करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. उगाच असे आरोप करून बेजबाबदारपणे बोलणं हे अतिशय सोपं काम आहे. कसलं मला तर आज हो प्रसन्न दमानियाजी, मला खरंच खूप दुःख ते हे झाले. हा मला ना खरंच म्हणजे भुजबळ आले ते ठीक आहे, पण आज विश्वास पाठकांकडनं ही भाषा ऐकून अतिशय दुःख तुम्ही झालं. फक्त नशिबान आहात अतिशय अंजलीजी, दुःख तुम्ही फक्त झालंय. नशिबान आहात की तुम्हाला आंदोलनजीवी हा शब्द नाही वापरला. विश्वास पाठकांच्या तोंडावर आला असणार पण तो शब्द त्यांनी वापरला नाही जे मोदी वापरतात, आंदोलनजीवी. अजून तुम्हाला अर्बन नक्षल ठरवलं नाही यासाठी तुमचे आभार. नाही खरंच प्रसन्नजी माझ्या तोंडामध्ये तुम्ही शब्द टाकू नका. आणि भुजबळात माझे आणि एकच आमच्या मिनिट तोंडामध्ये तुम्ही हे नाही, शब्द एकच टाकू नका. मिनिट. मला जे म्हणायचं ते स्पष्ट बोललो. याच्या व्यतिरिक्त काही बोलायचं असतं बोललो असतो. मात्र अंजली त्यांच्याबद्दल आम्हाला खरंच रिस्पेक्ट आहे, त्यांची तळमळ आहे. मात्र त्यांनी जे दुकानदारीचा विषय मांडला तर ऍक्टिव्हिस्ट लोकांचं देखील दुकान असतं हा मी मुद्दा मांडतोय. ठीक आहे अंजलीजी बोला. अंजली मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की माझं कसलं दुकान आहे. हा मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे. विश्वास पाठक तुम्ही आणि मी अनेक डिबेट्स मध्ये एकच मिनिट नाही तुम्ही म्हणाला ऍक्टिव्हिस्ट लोकांचं, तुम्ही जरांगे पाटील ऍक्टिव्हिस्ट नाहीयेत, तुम्ही ऍक्टिव्हिस्ट लोकांचं दुकान असतं असं म्हणालात तर आज तुम्ही स्पष्टपणे बोलूनच टाका. कारण विश्वास पाठक आणि मी पूर्वी एकाच बाजूला असायचो. जेव्हा सिंचन घोटाळा होता, जेव्हा भुजबळांविरुद्ध लढलो होतो आणि जेव्हा आपण असंख्य डिबेट्स केल्या तेव्हा कोणे एकेकाळी विश्वास पाठक आणि अंजली दमानिया एकाच बाजूनी बोलायचे, कारण तेव्हा भाजपची भूमिका वेगळी असायची. आज तेच विश्वास पाठक म्हणतात की ऍक्टिव्हिस्ट लोकांचं दुकान असतं, दुकान असतं. विश्वास पाठक धन्यवाद तुम्ही दिलेल्या या भूषणाबद्दल, तुमचे धन्यवाद. काय बोलू मी तुम्हाला. आता तुम्ही ऍक्च्युअल राजकारणी झालात, प्रसन्न मला बोलू दे. एक तर अंजली ते मी परत सांगतो, तुम्ही आणि मी अजून एकाच बाजूला आहे, आपले विचार तेच आहेत. तुम्ही जेव्हा सरसकट राजकारण्यांना दुकानं चालवतात हा शब्द प्रयोग केला तेव्हा मी असं म्हटलं आणि तुमची क्षमा मागू. तुम्हाला मी एक्सेप्शन म्हणतोय, परत एक्सेप्शन म्हणतोय की ऍक्टिव्हिस्ट लोकांची देखील दुकानं नाही आहेत का हो? फॉर दॅट मॅटर मीडियाची देखील दुकानं नाही आहेत का हो? कोण किती प्रामाणिक आहे? प्रत्येक ठिकाणी एक्सेप्शन प्रामाणिक लोक माझं आहेत. कुठलं दुकान आहे सांगा ना तुम्ही. मी कुठे म्हणतो तुमचं दुकान आहे? मी म्हणतो ऍक्टिव्हिस्ट लोकांचे देखील माझं दुकान कुठलं असतात. दुकान आहे, कसलं दुकान आहे? नाही तुमचं नाहीच आहे. मी तुम्हाला जेव्हा मी मगाशी बोलले तुम्ही तेव्हा गल्लत काय करताय. म्हटलं होतं? छत्रपतींच्या नावावर लोक दुकान चालवतात. तुम्ही मला सांगा, छत्रपतींच्या जे हार घालायला जातात, त्यांच्या गळ्यात हार घालायला जातात, किती त्यांना मनापासून छत्रपतींबद्दल आदर आहे? त्यांच्या नखाची तरी सर आहे का या लोकांना? त्यांच्या नखाची तरी सर आहे का त्यांच्या कर्तृत्वाला? मला शाहू फुले आंबेडकरांचं जे नाव घेतात, नखाची तरी सर आहे का आंबेडकरांची यांना? आणि हे जे दुकान चालवतात ते मी त्यांना त्यांच्या नावावर ह्या मोठ्या मोठ्या जे अक्षरशः इतिहास घडवून गेले अशा लोकांच्या नावावर आत्ताचे घाणेरडे लोक राजकारण करतात याचा मला राग आहे. आणि त्याच्या नावावर ते दुकान चालवतात असं मी म्हटलं. आणि तुम्ही म्हणता की ऍक्टिव्हिस्ट दुकान चालवतात, तर सांगा ना मी कोणाच्या नावावर दुकान चालवते, कसलं दुकान चालवते, सांगून टाका आज. मी विश्वास पाठकजी तुम्हाला याच्यामागची पार्श्वभूमी सांगतो. अंजली दमानियांना ते का लागलं असावं, कारण तुमच्याच महायुतीतले काही घटक पक्षांमधले नेते की ज्यांच्यावरती अंजली दमानियांनी यापूर्वी आरोप केलेले आहेत, त्यांनी म्हणजे याच्यात खडसे कधी काळी तुमच्याकडे होते, आता ते दुसऱ्या पक्षात आहेत, त्यांच्यापासून अनेकांनी या बाईंचं काय एटीएम वगैरे काय उल्लेख केले, कुणाला कसे पैसे दिले आणि काय चाललं, काय बँक बॅलन्स होता आणि कुठल्या प्रदेश वाऱ्या झाल्या, या सगळ्याचे इतिहास असल्यामुळे तुम्ही जे बोललात ते थेट त्यांना वाटलं की ते त्यांच्यावरती बोललं गेलं. पण हा या निमित्ताने उदाहरण आहे. आपण जी भाषा वापरताय आणि आपले बाकीचे कसं आहे, विश्वास पाठक म्हणतील की नाही एक्सेप्शन आहेत अंजली दमानिया, पण तुमच्या पक्षाच्या शेजारी बसलेले लोक हीच भाषा वापरत असतील त्यांच्याबद्दल, तर मग हा वेगळा आणि हा आमचा आणि तो एक्सेप्शन याला अर्थ नाही. एक मिनिट बोलू द्या प्रसन्नजी बोला. मला याच्यात एक तर काय दुकानदारी हा शब्द मला थोडा खटकला, कारण त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण दुकानदारी चालवत नाही. राजकारणामध्ये